तेरी आंखों में समा जाऊं तेरी आंखों में समा जाऊं काय कॉलेज तर आली अरे पुढे दिसून नाही राहिलं बाय 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 त्या बघ माणूस अगं थांब आपण तर आवाज देऊ एक्सक्यूज मी हॅलो काय करा हा हॅलो एक्सक्यूज मी हाय त्या कपड्याच्या दुकानातला कोण पुतळे आणून ठेवला म्हणतोय ती सध्या असली हो तर अरे तुम्ही असली हो मी कपड्याच्या दुकानातले पुतळे समजलो तुम्हाला कोणत्या दृष्टीने तुला सर दिसत आहे का असं ना आपण तर एकच सर्व चालेल ना असलं तर मग हॅलो सर मध्ये अजिबात कोणी सर नाही म्हणला का माही तब्येत खुश होऊन गेली म्हणजे सर दिसतो का म्हणजे अहो तुम्ही दिसताय का हो तू सर म्हणतो सर आहात ना तू सर म्हणलीस ना तू सर म्हणलीस आणि गरमच झालो पक्का एक वेळ म्हणलं म्हणजे तुम्ही सर नाही का मी तुला सर दिसतो का चांगली पाय खात असून बरोबर पाय चालली मी सर दिसतो का सर नाही तर मग घसर सर नाही तर घसर माझ्या शाळेत येऊन मला घसरव घुसरव करता तुम्हाला महाराष्ट्र शासनाची वर्दी नाही दिसे का कोण आहात तुम्ही कोण आहात म्हणजे कोण दिसत नाही बाय हो खाटी हो मी खाटी याला खापतो काढू का पिशवा बघा मला फालतू बोलायचं नाही कोण आहात ते सगळं सांगा ह्या शाळेचा प्रमुख आहो प्रमुख म्हणजे कोण चपराशी हे भगवान हा एक चपराशी आणि याला आपण सर म्हणतो बघा हॅलो आम्हाला सरांसोबत काम आहे बरं एक काम सांगा तुम्ही तुमचं नाव काय आहे माझं नाव काय बरं पण मला एक गोष्ट सांगा नाव सांगतो कसा सांगतो ना आपला वार्डही सांगतो तुम्ही जेवण खाऊन करून आल्या का पहिले ते सांगा अगं मी कारल्याची भाजी आणि पिंक वरण पास्ता खा ना पिस्ता खा म्हणते ना का तुम्ही जेवण करून आल्या ना याच्या पहिले मला 2-4 पोरीनं मला नाव विचारला आणि मी द्यायला आपलं नाव जसं सांगलो तसं चक्कर येऊनच खाली पडल्या डोक्यातून काय आणि तेवढं कडक नाव आहे गरम बिलकुल नाव आहे का बरोबर गरम बनतं माझं नाव आहे जणी आहे का माझं नाव तुझी माझं नाव तुझी माझं नाव तुझी लक्षात ठेव सांगतो काय म्हणते तुझी तुझी काय भाजी तुला शिवा देऊ राहिलो का आपलं नाव सांग म्हणलं तर नाव सांगून राहिलो आई कसं नाही पहिले बोल मराठीत बोल शुद्ध मराठी जमते मला सॉरी माझं नाव आहे तुझी फोड फाड कर काय दोष ना मी पहिलेच म्हणलो जेवण खाऊन करून आला का तर नाव सांगतो तू आमच्यासोबत बोलायचं नाही कसे फार शेंगा करतीस पहिले आलीस का बैठाळ आमच्या स्वतःला तसेच आडनाव राहतं असलं ना हो शंभर कर दही कर आई कर तोही कर ह्याच्यामध्ये असलीच नाव आमच्या सोनाला तसेच आडनाव राहतं पुरे कर 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 कर
किती गजब नाव आहे ना. तुझे लंबा फार सांगू का मानाव नाही समज. सांग. तू म्हणजे तुलसीदास, जी म्हणजे जीवन. तुलसीदास जीवन फोड भाग. असं आहे. विचित्रच नाव आहे बघा तुमचं. मानाव पाण्याचं असं त्याच्या केल्या. आणि आता ज्या गोष्टीसाठी आल्या त्या मास्तरच्या कधी नाव घेऊन सांगलं तर तुम्ही राहायचं नाही येते शाळेत. हा म्हणजे आपण त्यांचं पण नाव ऐकून यांच्याकडून. सरांच्या नावाच्या आमच्या सरांचं नाव सांगू ऐका. आमच्या सरांचं नाव आहे सदा भिडे. तुला पहिले सांगितलं की फालतू बोलायचं नाही म्हणून. मी फालतू बोलतो का? हे काय? मी फालतू कामं करायला आलो का शाळेत? काय आहे असलं नाव ते? मी आहो म्हणून तुमच्या भविष्य येण्याचा गेल्या कामातून. सदा भिडे म्हणजे कसा आहे? मराठवाड्यातला मास्तर. मला कळायचं. मराठवाड्यातला हो खास इंग्लिश छाप मास्तर आहे. तो इंग्लिशच बोलते. सदा म्हणजे सदाशिव दामोदर भिडे. सदाशिव दामोदर भिडे. अरे असं जवळ होतो लागून द्या ते धक्का. समजला का धक्का मारा. भले जाऊ द्या. तुम्ही मला नाव विचारता आणि तुमचं नाव कोण सांगत? माझं नाव सांगू. माझं नाव आहे डॉली. माती पडो कोणते मायबाप होतो असे नाव असे एवढं तुझ्या. हॅलो, माझं नाव आहे डॉली आणि माझ्या नावासोबत तुझं आणि माझं काय रिलेशन? अरे आपण महाराष्ट्रातले माणसं मराठी माणसं नाव कसे पाहिजेत? धार्मिक नाव पाहिजेत. कसे नाव पाहिजेत? संतोषी, काली, दुर्गा, पार्वती, शारदा, लक्ष्मी हे नाव सोडली तर झाली. काही भेटावची झाली. माझ्या नावासोबत काय लिहिलेलं आहे तुमचं? समजलं? फालतू बोलायचं नाही. दाखव ना आपली खाऊ हातात. काय दाखवू? आपली दाखव. काय? हे भाई मी तुला काय दाखव म्हणतो. हे बघा. अरे रे तुझी पुरी भरली आहे. मास्तर कुठे सही मारत येते. त्या बाई एकही जागा कोणी नाही ठेवलीस. मी भरवून ठेवलीस. हे बघा ना कोणत्यामध्ये. हे कोणत्यात जाऊन ठेवलीस? पिशात कोरी ठेवावं लागते. आहे ना कोणत्यामध्ये. म्हणजे बया बनवून राहिलीस. येते फोटो लावलीस ना 5 फोटो कोण लावत? म्हणजे 5 फोटो पण पाहिजे का? 5 फोटोही पाहिजे ना फोटोही पाहिजे. फोटो घेऊन आली मी आणि चिपकवून दिली. आता चिपकवून दे. तुला 5 फोटो कायले लागत? शिवाय एक्स्ट्रा क्लास होईल चांगला. मग तू 90% घेऊन पास होशील. मेरिट येशील आमच्या शाळेतून. मग तू बॅनर बनवील. हे फोटो काढील. हे फोटो त्या फोटोवर त्या बॅनरवर आणि याच्या कुवाऱ्या 10 पोराच्या फोटोवर राहतील. बॅनरवर हे पोरी आमच्या शाळेतून फर्स्ट आली म्हणून फर्स्ट. फर्स्ट बोलायचं. आता मी चपराशिव माणूस कसा बोलायला ते फर्स्ट आलीस तू आमच्या शाळेतून. हो का दादी? आज सरनेम लिहिलाय का तिथे? हो सरनेम नाही आहे. नाही हो. दुदुंबी लिहायला लागते. डाली डाली का म्हणलीस? दुदुंबी. मी काय पिऊ? मी काय मी चहा पिलो आता मी काय दूध पिऊ? नाव आहे काय दुदुंबे. दुबे मी काय पित आपल्या घरी जा. दुदुंबे नाही. दुदुंबे. बाकी नाही म्हणत. तू बाजूले आता तू दाखव आपली. काय? चांगल्या डोळ्याने बोलायचं. दाखव. डब्बा लाल आहे. हा खावर रंग हा महाराष्ट्र शासनाच्या बाहेरचा रंग हो. पहिले माझं नाव गाव बरोबर. अरे बापा 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 येते नाव गाव. अरे रे 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 इंग्लिश नाव गाव. तुझं नाव काय? माझं नाव डार्लिंग. चांगल्याने सांग तुझं नाव काय? डार्लिंग. मी काय लपड करायला आलो येते. डार्लिंग ना डुर्लिंग म्हणतात. लपडं करायचं नाही म्हणत आहे मी काय लपडं करायला आली का इथं? माझं नाव डार्लिंग. बापा गा नाही वाचोडे. तू नाव तर सांग. तू डार्लिंग म्हणतोस मग पावरल्यासारखा जीव. माझं नाव डार्लिंग आणि माझं आडनाव आहे दाबू. तुझं नाव आहे डार्लिंग आणि तुझं आडनाव आहे दाबू. म्हणजे एक सांग. काय? खालच्या दाबू का वरच्या दाबू? दोन दाबू का दोन दाबू? माझं सरनेम फक्त दाबू आहे. आमच्या शाळेत एक दाबू आहे. लिपिक आहे लिपिक बाबू बाबू. मरी काय होणार आहे? तो त्या आडनाव दाबू तू आडनाव दाबू. आता वरच्या कोण दाबू
खालचा कोण दाबू? तू मोठा आहे. अरे मोबाईल नंबर कोण लिहिल? मोबाईल नंबर कोण आहे? जर चुकला तुझ्या घरी गे, आम्ही येऊ का सांगायला? म्हणजे आम्ही भाजी होऊ का? बरं एक मिनिट मी लिहून घ्या मी नंबर सांगते. सांग नंबर. 313 313 918 918 1232. हा का हो? माझा मोबाईल नंबर. मोबाईल असा राहिला तुमच्या टोल फ्री अँब्युलन्स ऍक्सिडेंट झाला ते अँब्युलन्स बोलवा. मिस कॉल कर बरं, माझ्या फोनवर येते की नाही का? नंबर तसे नाही ठेवा बेटा. कसा? भारतात आपल्याला फिरावं लागते. कोटी गेला तर उभा भेटला पाहिजे टावर. पण मला टावर मिळते. 9822 काय आयडियाचा नंबर सांगतो तुला. 9822 61 62 ते सटासट वाला आहे ना, ते तुझ्या कामाचं. माझं माझ्या कामाचं. ठीक आहे. तुम्ही दोघे हुशार घरचे आहात का? चांगल्या इमानदारीने पास झाले का? नाही एका प्रश्नाचे उत्तर देता का दोघे जणी मिळून? नाही तर मी समजीन तुमच्या बोगस कापी करून पास झाले आता वणी. तुझं प्रश्नाचं उत्तर आमच्या मॅच मध्ये बसायला तर देऊ. अरे तो साधा जे आहे ना, पहिल्या वर्गापासून हेच शिकवतात मास्तर. पक्का सांगशील? इफ जरी ईज आहे, इफ जरी ईज आहे तर वाट परंतु बट काय? काय तिला मारी म्हणजे मुसकाळून मी तुला काय म्हणतो, तुम्हाला काय विचारतोस? तुम्ही बोगसाच्या काय शोधते? काय शोधते? काय आवाज काय काम करा? बरं थांबा. एवढं शिकले होते तर अशी नोकरी करताय का? अरे मी नसतो लागत, माझी मजबुरी होती. माझ्या बापाने या संस्थेला जागा दान दिलं म्हणून मी चपराशी बनलो. हॅलो तुमच्यासोबत जास्त बोलायचं सरळ नाव द्या. बरं देतो. हे माणसे तू समोर राह, तू उंची कमी आहे, तू मागं उभा आहे उभी आणि थोडा दूर दूर उभे राहायच्या दुकानात उभे होते माझ्या मास्तरवर. कोरोना होऊ शकते. बाजूला राहा. ओ गुरुजी काकाचा कोणता नंबर आला? त्याच्या नको कोणता नंबर आला ते काय मोबाईल आला ना आता शाळेत वाजला ना. हेडमास्टरचा नंबर आला का? नाही 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 कॉल वगैरे आला नाही. कशासाठी परमात्मा बोलावला? याच्यासाठी बोलावलो. जेवणासाठी. म्हणजे का बुकुनाला समजलं? शाळेत कोणता काम करत दादा? कोणतं काम आहे? कोणता काम आहे म्हणजे? शाळेत आपण काहीसाठी आलो. त्या शाळेत बोर्डावर नाव का लिहिलंय? यावे ज्ञानासाठी निघावे सेवा देवासाठी. देवासाठी हे यावे ज्ञानासाठी निघावे सेवेसाठी म्हणते. हो आता वर्गात पोरं आले. आले ना? 2 आले. पोरं को पोरी हो. तुमचा लपलप करते पोरं होत का पोरी? तुला काय करायचे पोरा संग पोरी संग? नाही तसं नाही म्हणलं. या वर्गात आहे 32 पोरं तुकडी आहे. 32 पोराची तुकडी. हो संख्या किती आहे? 1347. वर्गात शाळेत पोरं आहे. 67 पोरं एक साथ शिकवतात. पोरं राहत का पोरी राहत? तू विद्या अर्जन करायचं काम कर. अरे मी ते सगळंच करतो. पण ते पोरं होत पोरी होत फक्त एवढं पोरं बापा लंबा लेक्चर देवा शिकलं असली तू तर हेडमास्टरच्या वरचा. बरं जाऊ दे बोलवतो लवकर वेळेचं भान ठेव. अजय मुलींनो हे वाले होत भिडे हो थोडं दुरून राहायच्या मग नको म्हणजे. आता काही लागायचं नाही. मी तिथे बसला टेबलावर काम लागत भूक लागत तर माझ्याकडे दोघी वैकी एक जण येऊन जायचं. बाहेरच बसला राहायचो. ठीक आहे बोला. या सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. काय नाव तुझं? सर माझं नाव डॉली. तुझं नाव डॉली. तुझ्यासोबत कोणीतरी दिसतो. माझी फ्रेंड आहे. तिचं हॅलो हॅलो काय नाव तुझं? माझं नाव डार्लिंग. काय नाव आहे? डार्लिंग. नव्या जमान्याचे आहेत. काय तुमचं काही चुकत नाही. बरं हरकत नाही. तुझी फॅकल्टी काय ना तिची फॅकल्टी काय आहे? सर माझं सायन्स आहे. आणि तिची फॅकल्टी काय आहे? कॉमर्स आहे. तुझं सायन्स तिचं कामच. आता मला सांग तरी मी सायन्स वाल्याला शिकवायला जाईल तर कॉमर्स वाल्याला करणार नाही आणि कॉमर्स वाल्याला सांगेन तर सायन्स वाल्याला करणार नाही. त्यामुळे तुम्ही डिसाईड करा की मॉर्निंगला सायन्स वाला येणार आहे की इव्हिनिंगला कॉमर्स वाला येणार आहे. तुम्हीच डिसाईड करायचं. मी नाही सांगणार ते. ओके सर. काय गो? अगं मग एक काम कर. काय तुला माहितीये सकाळी मला किती जास्त काम आलं होतं पण माझं काम मी तसंच ठेवून आपण घरी आलो. काय गो तू पाठ करते? अगं तूच थांब ना. नाही ग मला खूपच अर्जंट काम आहे बाई. मी घरी जाते आणि मी सायंकाळला येऊन जाईल. आता तू तुझं काम कर आणि ये. एकटी ये आणि व्यवस्थित मला कॉल करशील. मला तुम्ही घ्यायला येईन. ठीक आहे पण तू जपून जा. हो मी व्यवस्थित जाते. मला अटकवून ठेवलीस तू आता एकटीलाच. मोबाईल आता तुझं काम आहे अर्जंट. तुझ्या मम्मीने सांगितलं होतं ना हिचं काम झालंच पाहिजे. तशी पण तू आळशीच आहेस. हाय ना पण तू घरी चाललीस. मग चाल मग मी येते. हो ओके बाय बाय. चल कोण घरी थांबली का?
बरं ठीक आहे, आपण इंग्लिशच्या पिरियडला चालू करायचं आहे ना, इंग्रजीचं ग्रामर चालू करायचं. ठीक आहे, मी माझ्या चपरासीला काम सांगून देतो, त्याला पाठवून देतो आणि मग त्याच्यानंतर ठीक आहे. तेव्हा बाजूला थांब. का पेटचा मला आहे का बहीण 4 महिने झाले सुट्टीसाठी अर्ज टाकतोय. हा शाळेत काही हा स्वतः बायकोचा चेहरा पाहायला भेटत नाही, पण बायकोही पाहिलो पण अशी बायको नाही भेटली. ड्युटी चपरासी याला पाठवतो तिकडे ये कुठेतरी, मी आपला घोडा साधून घेतो पहिले. चपरासी मागे जातो का करतोस तू मान मागत राज्या माणूस बेसनच मग मी करे पाय तू होते मागला असतं जबरदस्ती गेलता तसं नाही चांगले झालं गेले बरोबर जेव्हा जेव्हा म्हणजे काही होते तू गोळ्या घेतस. हो मला काय होते तू इंजेक्शन घेतस. मी तर राहायला घेऊ माने मास्तर झाला, मास्तरच्या आता हेडमास्टर होतील. गोष्टीचा अभिमान नाही का? ते दुःख सहन केला, किती अभ्यास करून आज मास्तर आहे. खराब परिस्थिती होती, पुस्तकं नव्हते भेटत आपल्याला, नोटबुक नव्हते भेटत आपल्याला. त्याचं जाऊ दे पुस्तकं नोटबुकाची, लहान होतो तर चट्टी नव्हती भेटत आपल्याला. तुम्ही गोष्ट आता सांगायची सर्व सुरवेचे धान एक कडे 2-3 पायला धान निघेल, एक चट्टी घेऊन दे. पॅरेगॉन कंपनीची पॅरेगॉन कंपनीची एक चट्टी घे आणि एक दिवस आणि आपल्या जवळ सोमवारी तू घालत, मंगळवारी मी घालो, बुधवारी तू घालत, गुरुवारी मी घालो, शुक्रवारी तू घालत, शनिवारी मी घालो, रविवारी सुट्टीच्या दिवस सरकारी सुट्टी तू नव्हता घालत का मी नव्हतो. आता ह्या गोष्टी सांगायला गोष्टी लहानपणीच्या गोष्टी लहानपणी गेल्या. आता आपण ड्युटीवर लागलो, तू चपरासी झाला, मी मास्टर झालो, कलाकार मी हेडमास्टर होईल, तू बाबू होतील. आता स्वतः ह्या गोष्टी असं नाही करायचं. एक काम कर, स्कॉलरशिपचा त्या फार्माचा गठ्ठा बांधलेला आहे, तू एक काम कर, तू पुन्हा गठ्ठा घे आणि त्या जुन्या मशीन वर नाही जायचं, त्या बस स्टॉपच्या झेरॉक्स मशीन वर जायचं. त्या बस स्टँड वर जाऊ हा जवळच्या दुकानाची वरी मारायचं झेरॉक्स. पण त्याची जे मशीन आहे ना त्याची शाई उमटत नाही. शाई ना उमटत, अजिवरी उमटे ना. जुनी झाली ना मी मशीन, जुनी झाली. नवीन चांगली झेरॉक्सची दुकान लागले, मग बिलकुल मागवू नाही मार ना पुळवू नाही मार. बिलकुल मी मागवू नाही मारू, तुळवू नाही मारू, दुकानदार मारू देईल का? पैशाची मतलब त्याले बाबा. पण बाकीचा म्हणतो एक गोष्ट अजून जातच पण नाही का, 3 तास येऊ नको बिलकुल. हे 3 तास नको येऊ, 10 मिनिटात आलो तर हेडमास्टर आला तर राबराब कुत्र्यासा करातच मिळती. हेडमास्टर गेला तर झालं मस्त बॅगी मध्ये नाही का एक पिक्चरची तिकीट ठेवला आम्ही, पिक्चर पाहून घे आणि मोठ मजा करणं मग ये. येतो जातो येऊ नाही संध्याकाळवरी बोजारा दे ना का ते बॅग मध्ये जायचं लवकर पाहिजे. चांगल्या ना काय झालं तर मानावर आहे रे बाबा. गेलो तर काही भावाला आता याची व्यवस्था लावली राहिली. हे तुम्ही आता कोणत्या का आम्ही किती बोलवलं नाही तर काहीच कर. हे शाळेच्या जवळ कोणाचाच आवाज येत नाही, आवाज देऊन पाहतो. ए गावली सर झालं चालू करायचं का आपण? चालू करायचं मग. ओके सर. ए हसीना तू खरी रह कर बात कर, ए हसीना तू खरी रह कर बात कर, अरे एक नजर देख इधर इस यार का साथ कर. पण नको त्या पुस्तकात नाही आहे, मी हा वेगळ्याच प्रकारचा ग्रामर शिकवून राहिलो. हा ग्रामर आहे ना, ग्रामर काहीतरी उपमा द्यायला लागते की नाही कोणत्या गोष्टीसाठी. ये हसीना तू खड़ी रह कर बात कर, ये हसीना तू खड़ी रह कर बात कर, अरे एक नजर देख इधर इस यार का साथ कर, पीछे पड़े है कोई और पर तू बात कर, और दिल लूटने है गोरी जरा घूंघट उठा कर तो बात कर. महाराज की जय. जेवण आहे जेवण.
बसलेली आहे मधा तोड टाकतो नालायक का झाला तुला जा म्हणलं लवकर अरे तू अजिबात इंग्लिश बोलस आणि हा मराठीत अभंग काढून मला झोसीना आलाय का तसं नाही आजकालचे पोरं आहेत ना हे इंग्रजीत कमजोर असतात त्यांना मराठीतलं काहीतरी समजावून सांगायला लागतं तेव्हा इंग्रजीतलं कळते हो का तू अभंग म्हण नाही काही कर लक्षात ठेव विनय भंग नाही झालं पाहिजे हा आता मी येऊच नाही हा. आता मालवणी महाराज जगावर पुढे नाही झेराक्षी मारतो थोड्या बाजूला मारून द्यायची का मी गाडी गिडी चालू केलो पेट्रोलही आहे त्या परिमा चाकीची ना तिथे मोठी आहे या समोरच्या जाईल तिथं आहे बे. समोरच्या हो हो समोर बोलावं लागलं. ते बोललं का? भोवतीची चावी का समोर ते बॅगीची चावी ठेवून म्हणलं बॅगीच्या समोर असे म्हणलं बॅगीच्या समोर आहे म्हणून ते बरोबर ते आहे. आहे का? आता जातानीच पण येताना बघितलं आता जा लवकर मदत तुमचं चालवत काम येते रसात आपलं बिघडवते चक्र हंसकर गुलाब हो जाते चक्र हंसकर गुलाब हो जाते रंग का शराब हो जाते ये तेरा दामन न मिल सके वरना मेरे आंसू शराब हो जाते मी कुठं काय म्हणलं मी हे विद्यार्थीच विद्यार्थिनी काय म्हटलं मला हे उशीर म्हणून द्यायचं तसं नसते तरी माहित आहे का जोपर्यंत कर्ता आणि कर्म होत नाही तोपर्यंत क्रिया पण करत नाही व्याकरणात थोडंफार होऊ शकते अशा गोष्टी ऐसे का माझे विचार हो मला बरं तुझा वारग एवढं कांदा केलं पण समोर नाही पाहिलं गोलमा वारली दिसते पण कोची ताकद आली तर माहित नाही हा कोटी पराली हे झाला कोणतं नाही करत ना